वसईमध्ये श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं बेमुदत आंदोलन। मूलभूत अधिकारासाठी 2 दिवसांपासून आंदोलन सुरू। उपविभागीय कार्यालयाच्या समोर आदिवासी महिला पुरुषांचं आंदोलन। एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींची मुंबईत सभा। सभेला अद्याप पोलिसांची परवानगी नाही। सभेला परवानगी मिळाल्यास नितेश राणे यांच्यावर निशाणा साधण्याची शक्यता। जरांगेंनी कधी धनगर आरक्षणाला विरोध केला नाही। जरांगेंचा धनगर आरक्षणाला कायम पाठिंबा। धनगर नेते सुरेश कांबळे यांची प्रतिक्रिया। विधानसभेसाठी आरपीआय गवई गट सज्ज। साताऱ्यामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार। राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांची कोरेगाव येथील मेळाव्यात घोषणा। राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या आराखड्यांना मंजुरी। मुख्यमंत्री शिंदेंच्या राज्यस्तरीय शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी। 305 कोटींच्या आराखड्यांना मंजुरी। लोकसभेनंतर पुन्हा आता आर्वी विधानसभा क्षेत्रात तुतारी की पंजा। आर्वी विधानसभा क्षेत्रावर काँग्रेसचा दावा तर महाविकास आघाडीत आर्वी मतदारसंघाबाबत बिघाडी होण्याची शक्यता। शरद पवार 28 सप्टेंबरला कर्जत जामखेडच्या दौऱ्यावर तर कर्जत जामखेड मतदारसंघाचा घेणार आढावा। 29 सप्टेंबरला पवारांचा अकलूजचा दौरा तर 30 सप्टेंबरला पवार बारामतीमध्ये। लातूरच्या निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग वाढवला। तेरणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा। निम्न तेरणा नदीपात्रात 1526 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग। पुरंदरची जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची नाही। पुरंदरसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची मागणी नसल्याचं खासदार सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। काँग्रेस नेत्या रश्मी बर्वेंना कोर्टाचा मोठा दिलासा। रश्मी बर्वेंचं जात वैधता प्रमाणपत्र रद्दचा निर्णय अवैध। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा मोठा निर्णय। सांगलीतील तासगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे द्राक्ष बागेला मोठा फटका बसण्याची शक्यता। पंढरपूरमध्ये धनगर समाजाचं उपोषण स्थगित। उपोषणकर्त्यांनी पाणी पिऊन सोडलं उपोषण। उपोषणकर्त्यांचं 16व्या दिवशी उपोषण स्थगित। अकोल्यात न्यायालयीन क्लर्कला लाच स्वीकारताना पकडलं। 90,000 रुपयांची लाच स्वीकारताना अटक। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आढळले 10,000 बोगस मतदार। 10,000 मतदारांची बोगस दुबार नावं आढळली। बोगस मतदान नावं रद्द करण्याची कारवाईची प्रक्रिया सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।